नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्याच मनात कधीतरी हा प्रश्न येतोच की बाबा एक गाय सांभाळली तर खरंच काही फायदा होतो का? तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत अगदी सोप्या भाषेत. तर प्रश्न अगदी सरळ आहे. एका गायीतून महिन्याला 3,000 रुपये मिळतात की चक्क 10,000? या आकड्यांमध्ये खूप मोठं अंतर आहे, बरोबर ना? मग ह्या मागचं खरं गणित काय आहे? चला तेच आज आपण समजून घेऊया. चला तर मग जास्त वेळ न दवडता आपण थेट मुद्द्यावर येऊया. म्हणजे एका गायीमागे नक्की किती पैसे उरतात तेच आपण सगळ्यात आधी पाहू. तर उत्तर आहे साधारणपणे 3 ते 6,000 रुपये. हो, सगळा खर्च वगैरे वजा करून एका गायीमागे महिन्याला इतका निव्वळ नफा मिळू शकतो. पण आता तुम्ही म्हणाल की हा आकडा आला कुठून? बरोबर ना? चला याचंच गणित आपण आता सविस्तरपणे पाहूया. बरं, मग हे गणित समजून घेण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी पाहाव्या लागतील. उत्पन्न म्हणजे कमाई किती होते, आणि खर्च म्हणजे पैसे जातात कुठे. कोणत्याही व्यवसायाचा हाच तर पाया असतो, नाही का? चला मग आपण उत्पन्नापासून सुरुवात करूया. समजा आपल्याकडे एक चांगली आरोग्यपूर्ण गाय आहे, तर ती दिवसाला साधारणपणे 8 ते 10 लिटर दूध देईल. आता हे खरं आहे की प्रत्येक गायीनुसार आणि तिच्या जातीनुसार हे प्रमाण बदलू शकतं, पण आपण हिशोबासाठी हा एक सरासरी आकडा घेऊन चालूया. आणि दुधाचा भाव काय धरायचा? तर आपण प्रति लिटर 40 रुपये पकडूया. अर्थात प्रत्येक गावात प्रत्येक डेअरीमध्ये हा दर थोडा वेगळा असू शकतो, पण आपल्याला हिशोब करायला सोपं जाईल म्हणून आपण 40 रुपये मानूया. ठीक आहे, मग आता गणित करूया. दिवसाला 8 लिटर दूध म्हणजे महिन्याला झाले 9,600 रुपये, आणि जर 10 लिटर दूध धरलं तर झाले पूर्ण 12,000 रुपये. म्हणजे आपलं महिन्याचं एकूण उत्पन्न झालं जवळपास 9 ते 12,000 रुपये. पण थांबा, ही सगळी कमाई आपली नाही आहे, कारण यातला खर्च तर अजून काढायचा बाकी आहे. आता वळूया खर्चाकडे, आणि इथेच खरी गंमत आहे. तुम्ही बघा, सगळ्यात मोठा जो खर्च आहे ना, तो आहे चारा आणि खाद्याचा. जवळजवळ पाऊणपट खर्च एकट्या चाऱ्यावर होतो, आणि मग उरलेल्या खर्चात औषध पाणी आणि इतर छोट्या मोठ्या गोष्टी येतात. तर हा सगळा चारा, औषधं आणि इतर खर्च एकत्र केला की महिन्याचा आकडा येतो साधारणपणे 6,000 रुपये. चला आता आपल्याकडे उत्पन्नाचा आकडा आहे आणि खर्चाचा आहे. आता खरी मजा येणार आहे नफा काढण्याची. आता वेळ आली आहे त्या अंतिम आकड्याची, म्हणजे उत्पन्न आणि खर्च यांची वजाबाकी करून पाहूया की शेवटी आपल्या हातात नक्की काय उरतंय. हाच तर आपल्या सगळ्या चर्चेचा मुख्य मुद्दा आहे. तर बघा, आपलं उत्पन्न होतं 9,600 ते 12,000 रुपये, आणि आपला खर्च होता साधारण 6,000 रुपये. मग आता उत्पन्नातून खर्च वजा केला तर आपल्या हातात काय राहिलं? 3,600 ते 6,000 रुपये. हा आहे आपला निव्वळ खराखुरा नफा. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायलाच पाहिजे, हा नफा आणखी वाढू शकतो बरं का. कसा? तर जर डेअरीला दूध घालण्याऐवजी आपण ते थेट ग्राहकांना विकलं तर आपल्याला भाव चांगला मिळतो आणि नफा साहजिकच वाढतो. ठीक आहे, नफा तर समजला, पण तो वाढवायचा कसा, हा खरा प्रश्न आहे. चला आता आपण नफा वाढवण्याचे काही सोपे आणि एकदम व्यावहारिक उपाय बघूया. तर नफा वाढवण्यासाठी हे 3 उपाय खूप महत्वाचे आहेत. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे शक्य असल्यास स्वतःचा चारा पिकवा. याने खाद्यावरचा प्रचंड खर्च वाचेल. दुसरा उपाय म्हणजे शेणखताची विक्री करा. हे एक प्रकारे साइड इन्कम सारखं झालं. आणि तिसरा म्हणजे गाय निवडतानाच जास्त दूध देणाऱ्या जातीची निवड करा, म्हणजे सुरुवातीपासूनच आपलं उत्पन्न जास्त राहील. पण थांबा, हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय नाही का? पण आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची आहे, कारण या आकड्यांच्या खेळात एक मोठा पण आहे. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. गाय आजारी पडली किंवा दूध कमी झालं तर नफा कमी होऊ शकतो. म्हणजे हे जे काही नफ्याचं गणित आहे ते पूर्णपणे अवलंबून आहे त्या गायीच्या आरोग्यावर. म्हणूनच तिचं योग्य व्यवस्थापन आणि तिची काळजी घेणं ह्याला पर्याय नाही. तर हे होतं एका गायीच्या दुग्ध व्यवसायाचं सोपं सरळ आर्थिक गणित. आशा आहे की यातून तुम्हाला एक अंदाज आला असेल. जाता जाता एक प्रश्न, तुमच्या गावात दुधाला काय दर मिळतोय सध्या? खाली कमेंट करून नक्की सांगा.